आज आपल्या सगळ्यांनाच माहिती होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची ही सभा होते। आज सुरुवातीला 5 वाजता आम्ही कोगिल खुर्दपासून सुरू केलं आणि मग कोगिल बुद्रुक करत आम्ही इकडे आलो। आज खऱ्या अर्थानं मला वाटते पहिल्या प्रचार फेरीपासून खोत साहेब आपण अनुभव घेतला असेल, तो लोकांचा उत्साह हा खऱ्या अर्थानं त्याच्या भावाबरोबर, मुलाबरोबर आणि नातवाबरोबर आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं मत आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी स्वागत केलं, ज्या पद्धतीनं आज आपण प्रचार फेरी काढली, ज्या पद्धतीनं गावामध्ये आगमन झाल्यानंतर आपुलकीचं वातावरण आम्हा सगळ्यांना दिसलं, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या 5 वर्ष काम केलेलीची पोचपावती आहे, हे मी आवर्जून या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सांगतो। आज खऱ्या अर्थानं प्रचार सभेच्या निमित्तानं आपण इथं आहे। आज आपलं गाव हे एक ऐतिहासिक गाव म्हणून आपण ओळखतो आणि आज या पवित्र ठिकाणी मी सुरुवातीला आदरणीय काडसिद्धेश्वर महाराजांना मनापासून नमस्कार करतो। कारण ज्या पद्धतीनं त्यांचा आशीर्वाद हा निश्चितपणे जसं तुमच्यावर आहे तसं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर देखील आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गावाचा इतिहास मोठा आहे। जो उल्लेख मगाशी शशिकांत खोत साहेबांनी केला की आपल्या गावामध्ये आपलं गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। कनेरी असेल, कनेरीवाडी असेल आणि मग कनेरी मठ म्हणून खऱ्या अर्थानं एक इतिहास घडवण्याचं काम आपल्या गावांनी केलेलं आहे। आदरणीय स्वामीजींच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास या ठिकाणी घडला आणि फक्त कोल्हापूरमधून नाही तर अख्ख्या राज्यातून आणि देशातून लोक आज आपल्या गावामध्ये येतात। ही अभिमानाची गोष्ट आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे नाही, कारण हे माझ्या मतदारसंघामध्ये होते, हे माझं भाग्य आहे। आणि मग निश्चितपणे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खोत साहेब आता आपली जबाबदारी वाढलेली आहे। कारण ज्या पद्धतीनं एक पर्यटन स्थळ म्हणून आपल्या भागात ओळखलं जातं, आपल्या गावाची ओळख आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये गावाला वेगळ्या पद्धतीची मदत करायचा प्रयत्न सातत्यानं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा असणार आहे। 2019ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दक्षिण मोहीम सुरू झाली। आदरणीय बंटी साहेबांनी निर्णय घेतला की आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्यायचं आणि मी नेहमीच उल्लेख करत असतो की या 2019च्या निवडणुकीमध्ये ऋतुराज पाटीलला आमदार ऋतुराज पाटील कोणी केला असेल तर हे तुम्ही केलं, हे अभिमानानं माझ्यासारखा कार्यकर्ता नेहमी या ठिकाणी सांगत असतो। आज ज्या पद्धतीनं माझा प्रवास या 5 वर्षामध्ये राहिला, या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मला आधार द्यायचं काम केलं, मी जेव्हा जेव्हा गावात येईल तेव्हा आपण सगळ्यांनी ताकद द्यायचं काम केलं। जीवाभावाचे माझ्यासारखे अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत। आदरणीय बंटी साहेबांपासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं प्रत्येकाने जीवाचं रान करून आदरणीय बंटी साहेबांना ताकद दिली, त्याच पद्धतीनं ऋतुराज पाटीलला देखील ताकद देण्यामध्ये तुम्ही कुठं कमी पडला नाही, हे मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आणि हे 5 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी जबाबदारी होती। तुम्ही विचार करा की आज 2019ला निवडणूक झाल्यानंतर पहिले 2 महिने ही सत्ता स्थापन करण्यामध्ये गेले आणि मग त्यानंतर कोविडसारखं संकट जरी समोर आलं असेल तरी खंबीरपणे आपण सगळेजण एकत्र उभारलो। खोतसाहेब कोविडच्या माध्यमातून आदरणीय स्वामीजी असतील किंवा डी वाय पाटील कुटुंब असेल, दोघांच्या माध्यमातून सातत्यानं मदतीची भूमिका पार पाडली आणि मग कोविड झालं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणलं आता काम करायची वेळ आलेली आहे। कोविडमध्ये काही निधीची अडचण आम्हाला येत होती आणि मग आम्हाला काम करायची इच्छा असून देखील आपण निधी लावू शकत नव्हतो, अशी परिस्थिती निशांत आपल्याला आज या ठिकाणी होती। आणि कोविड झाल्यानंतर म्हणलं आता बॅटिंग करायचं, तोपर्यंत शिंदे साहेबच आमची बॅट घेऊन गेले। आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या 2.5 वर्षामध्ये सरकार जरी नसलं तरी मगाशी जो उल्लेख मला वाटते राहुल तुम्ही केला की एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील मी आपल्याला अभिमानाने सांगू शकतो की आपल्या गावाला जवळजवळ 20 कोटीचा निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा जो काही निधी आहे, हा निधी देत असताना खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनामध्ये समाधान वाटतं, कारण ज्या सर्व मंडळींना आमच्यासारख्या
कार्यकर्त्याला तळ आता फोडावानी जपायचं काम केलं, आम्हाला ताकद द्यायचं काम केलं, आम्हाला पाठबळ द्यायचं काम केलं आणि ही जबाबदारी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहणार आहे. कारण या राजकारणामध्ये येत असताना मी नेहमी हा विचार केला होता की राजकारण हे फक्त निमित्त आहे, पण समाजकारण करण्यासाठी ऋतुराज पाटील या क्षेत्रामध्ये आलेला आहे. ऋतुराज पाटीलचं यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, फक्त एवढं स्वार्थ आहे की लोकांना मदत करायची, लोकांची सेवा करायची. या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की लोकांना आधार देण्यासाठी आम्ही इथं आलो. आणि मग खऱ्या अर्थानं या सगळा प्रवास करत असताना अर्जुनदादा मला मुद्दामून सांगायचं आहे, ज्या पद्धतीनं काल तुम्ही प्रवेश केला हे निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ वाढवण्याचंच आहे. कारण या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये मी नेहमी सांगतो की दक्षिण मतदारसंघामध्ये प्रत्येक घटकाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांभाळायचं काम केलं. 5 वर्ष काम करत असताना प्रत्येकाने आधार दिला. आणि एका बाजूला जी मंडळी आज आपल्याकडे येते, मी काय फार तुम्हाला सांगायला नको, तुम्ही अनुभव घेतलेला आहे. 4.5 वर्ष कुठं असतात आणि शेवटच्या 6 महिने येऊन शटर उघडायचं काम या मंडळी करतात. आणि मग आपल्याला कुठंतरी दिशाभूल करायचं, आपल्याला काहीतरी सांगायचं आणि मग मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न सातत्यानं करायचा, ही मंडळींना दुसरं काही जमणार नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, मी काय त्यांच्यावर त्यांनी काही केलं, त्यांनी कुठंतरी बोर्ड लावले, त्यांनी कुठंतरी दिशाभूल करायचा प्रयत्न केला, पण ऋतुराज पाटीलनं त्यामध्ये कुठेही उत्तर देण्यामध्ये लक्ष दिलं नाही. कारण त्यांना काम न केल्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि ऋतुराज पाटीलनं काम केले म्हणून त्याला उत्तर द्यावं लागत नाही. आणि मग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं कामाच्या माध्यमातून ऋतुराज पाटील ह्या दक्षिण मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करत राहिला, एक सकारात्मकपणा ठेवून काम करत राहिला, कोण पुढून काय बोलतं, कशा पद्धतीचं उत्तर देतं ह्याच्याकडे उत्तर न देता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत राहिला. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून काम करत असताना मी कुठेही कमी पडलो नाही. काही अडचणी असतात, राजकारण आहे, या सगळ्या करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती की निधीच्या अडचणी येत असतात. आम्हा सगळ्यांना विरोधात असल्यामुळं आमच्याकडं थोडं टार्गेट केलं जातं, आम्हाला कुठंतरी निधी देत नाहीत, तरी देखील त्यातून आम्ही निधी आणायचं काम करतो. या मंडळींना त्यांच्या पायाखालची वाळू गेल्या सरकल्यामुळं त्यांना दुसरं काही सुचत नाहीत आणि म्हणून कुठेतरी आपल्यावर टीका करायची, दिशाभूल करायची, ही सगळी त्यांची कारनामे सुरू आहेत. आता आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे या राज्यामध्ये चाललेली परिस्थिती. मला वाटते लोकसभेमध्ये जेव्हा आपले 31 खासदार आले तेव्हा ह्या सगळ्या मंडळींना आपली आठवण आलेली. आणि मग या सगळ्या माध्यमातून वहिनी योजनेच्या माध्यमातून तिने सगळ्या गोष्टी सुरू केल्या. एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला 4,000ची फोडणी टाकायला लावायचं. बरोबर आहे ना? दिवाळी जरा स्वस्त झाली मला वाटते. तेलाचा दर असेल, गॅसचा दर असेल, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या माता भगिनी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. सगळ्यांना आठवण आली असेल दिवाळीला की या मंडळीनं कशा पद्धतीनं एका बाजूला देऊन दुसऱ्या बाजूला आपल्याच हातातून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि हा विचार मला वाटते आपण आता या निवडणुकीमध्ये केला पाहिजे की जी मंडळी आज आपल्या मतापुरतं नुसतं येते, जी मंडळी आज खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आपल्याला जेव्हा माहिती की आपल्याला गरज आहे त्या गरजेच्या वेळी येणार नाही, अशी मंडळी आज आपल्यासमोर येत आली आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. की आपल्या सगळ्यांनाच माहिती की आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग आज रद्द व्हावं यासाठी ही लढाई सुरू आहे. एका बाजूला ही मंडळी आपल्या सगळ्यांच्यावर हा महामार्ग थोपवण्याचं काम करते आहे आणि दुसऱ्या बाजूला थांबवण्याचं काम हे सातत्यानं आदरणीय बंटी साहेब आणि महाविकास आघाडी या माध्यमातून करते. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय पवार साहेब यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांबरोबर आहेतच, पण दुसऱ्या बाजूला आज खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची लढाई ही आपण सगळ्यांनी हातात घेतली पाहिजे. एवढीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करू इच्छितो. मला विश्वास आहे की दक्षिण मोहीम ही आज पुढे घेऊन जाण्यामध्ये तुम्ही सगळेजण आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद द्याल ही अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. मी मगाशी जे बोललो की आपण सगळेजण आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये फक्त ऋतुराज पाटील आमदार होणार नाही तर तुम्ही सगळे आमदार होणार आहे हे मला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि जे एक पाऊल हे फक्त ऋतुराज पाटील टाकणार नाही तर माझ्यावर बसणारे तुम्ही सगळेजण सगळ्यांनी मिळून एकत्र पाऊल टाकलं तर दक्षिण मतदारसंघामध्ये आणि पुढच्या काळामध्ये प्रगती होणार. आणि माझी विनंती आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद देऊन
आपली जी वाट घालून आदरणीय बंटी साहेबांनी या दक्षिण मतदारसंघामध्ये दिलेली आहे ती अजून प्रशस्त करण्यामध्ये आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे हात बळकट करावे एवढीच विनंती या माध्यमातून करतो. मला निश्चितपणे खात्री आहे आता कनेरीचे सर्व आमचे सहकारी आज व्यासपीठावर आहेत, त्याबरोबर आमचे कोगिलचे सहकारी इथं आहेत, अनेक गावातील आमचे सहकारी पंचकृषीतले इथं आलेले आहेत. ही जबाबदारी आता पुढच्या 10-12 दिवसाची तुम्ही घ्यावी. आपले पै पाहुणे असतील, मित्रपरिवार असतील, सहकारी असतील यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचावं. आता 10-12 दिवस गाफील राहून चालणार नाही. आपण आत्तापर्यंत जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अतुल आता तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे विलासदादा की तुम्ही सगळ्यांनी आता खोत साहेब आता कुठेही आपल्याला मागे पडून चालणार नाही. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे आणि मला विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं येणाऱ्या या लढाईमध्ये ऋतुराज पाटील जिंकणार आणि ते जिंकून दाखवल्याशिवाय मागे राहणार नाही. आणि निश्चितपणेनं ह्याच्या आधी देखील आपल्या सगळ्यांची सेवा करायला ऋतुराज पाटील होता, आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार. हे मी आपल्याला या माध्यमातून निश्चितपणे सांगतो. मी एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही आज मला ताकद दिली, ऊर्जा दिला, या पद्धतीनं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये 5 वर्ष मी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जाणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याचं ताकद या माध्यमातून तुम्ही वाढवा एवढीच विनंती या माध्यमातून करतो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.